नमस्कार, मी प्रवीण पवार आणि NNP न्यूजमध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल काल हाती आलेले आहेत आणि खरं तर संपूर्ण मोसम पट्ट्यामध्ये ज्या निवडणुकीची प्रचंड चर्चा होती ती चर्चा काल अखेर संपुष्टात आली आणि प्रत्यक्ष निकाल हाती आलेले आहेत। सुरुवातीला 10-15 दिवसांपूर्वी शेतकरी विकास पॅनल आणि बळीराजा पॅनलमध्ये ही लढत अतिशय अटीतटीची होईल असं जवळपास वाटत होतं। मात्र जशी जशी निवडणूक ही जवळ येत गेली तशी तशी निवडणूक ही एकतर्फी होत गेली। खरं तर मतदान झाल्यानंतरच्या 2 तासानंतर आणि मतमोजणीच्या 1 दिवस अगोदर मी स्वतः NNP न्यूजच्या माध्यमातून अंदाज व्यक्त केला होता की या निवडणुकीमध्ये उद्या जे निकाल लागतील त्यामध्ये बळीराजा पॅनलला फार केलं तर 1-2 जागा मिळणं अपेक्षित आहे। त्या पलीकडे बळीराजा पॅनलला फारसं यश मिळेल असं काही चित्र या ठिकाणी दिसत नाहीये असं मत मी मतमोजणीच्या आदल्या दिवशी व्यक्त केलं होतं आणि तसेच निकाल दुसऱ्या दिवशी जेव्हा नागपूरच्या छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आणि जसे जसे निकाल हाती येत गेले अगदी त्याचप्रमाणे निकाल लागले आणि एकूणच बळीराजा विकास पॅनलचे सयाजी देवरे आणि अपक्ष ज्यांची कुकर ही निशाणी होती ते अरुण वाघ हे निवडून आले। त्या पलीकडे सर्वच्या सर्व 13 जागांवर शेतकरी विकास पॅनलने या ठिकाणी बाजी मारलेली आहे। आता शेतकरी विकास पॅनलने या ठिकाणी जी बाजी मारली त्यामध्ये खरं योगदान जे आहे ते या जायखेडा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती यतीन दादा पगार यांचा जो या भागावर करिश्मा आहे। खरं तर 10-15 वर्षांपासून यतीन दादा आणि एकच वादा आणि यतीन दादा असं म्हटलं जातं आणि अतिशय जसं म्हटलं जातं त्याच पद्धतीने यतीन दादांनी जो मतदारांना आणि शेतकऱ्यांना वादा केलेला आहे की पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर नागपूर आणि करंजाड उपबाजार समितीचा चेहरामोहरा बदलेल असं आश्वासन या यतीन दादांनी दिलेलं आहे आणि ते नक्कीच आश्वासन पूर्ण करतील अशा अपेक्षा मतदारांना आहेत। कारण जेव्हा ते 10 वर्षापासून जायखेडा जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी अगदी मोठं काम केलेलं आहे आणि ह्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा मी काही शेतकऱ्यांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी जेव्हा जात होतो तेव्हा ते मतदार सांगत होते की यतीन दादाने एकदा शब्द दिला की तो सहसा मागे होत नाही आणि फुगटचा शब्द यतीन दादा देत नाही। त्यामुळे ज्या पद्धतीने जायखेडा गटाचा विकास आणि कायापालट या यतीन दादाने केला अगदी त्याच तोडीस तोड नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि करंजाड उपबाजाराचा परिवर्तन यतीन दादाकडून घडवलं जाईल अशी अपेक्षा मतदारांना निर्माण करण्यामध्ये शेतकरी विकास पॅनल यशस्वी झाला आणि म्हणूनच जेव्हा निकाल हाती आले तेव्हा 13 जागा या शेतकरी विकास पॅनलला मिळाल्या आणि बळीराजा पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मिळवावं लागलं। दुसरी गोष्ट जर आपण या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जर बघितली तर या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा शेतकरी संघटनेचे दीपक पगार विरुद्ध यतीन पगार अशी लढाई होईल असं चित्र असताना त्यामध्ये बागलाण तालुक्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी उडी घेतली आणि थेट माध्यमांसमोर म्हणजे आपण काही जे स्थानिक न्यूज चॅनल आहेत किंवा काही दैनिका आहेत त्या दैनिकांमध्ये आपण त्या बातम्या वाचल्या असतील की त्यांनी थेट बळीराजा पॅनलला जाहीर पाठिंबा देऊन टाकला आणि तेव्हा मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली की आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर शेतकरी विकास पॅनलमधले जे काही उमेदवार आहेत म्हणजे फार केलं तर पॅनलचे जे नेतृत्व आहे यतीन पगार यांचं योगदान संजय चव्हाण यांना आमदार करण्यापासून
दीपिका चव्हाण यांना मोसम खोऱ्यामध्ये प्रचंड मदत करण्यापासून तर जे काही शेतकरी विकास पॅनलमधले जे उमेदवार आहेत, मग त्यामध्ये आकाश भांबरे असतील, युवराज पवार असतील, ग्रामपंचायत गटाचे देवरे असतील, करंजाडचे देवरे असतील, अशा अनेकांचं जवळपास 80% उमेदवार असे आहेत की ज्यांनी संजय चव्हाण आमदार व्हावेत किंवा संजय चव्हाणांच्या सौभाग्यवती दीपिका चव्हाण या आमदार व्हाव्यात म्हणून रात्रपाठ मतदारसंघामध्ये मेहनत घेतलेली आहे. आणि जेव्हा त्यांची वेळ आली, जेव्हा ते कुठेतरी कधीतरी मार्केटच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि त्यांच्या विरोधात संजय चव्हाण हे पत्रकार परिषदा घेतात आणि सांगतात की हे लबाडांचं पॅनल आहे, यांच्या या पॅनलवर विश्वास ठेवू नका आणि बळीराजा पॅनलला तुम्ही जास्तीत जास्त मतांनी बहुमतांनी विजय करा, असं आव्हान जेव्हा संजय चव्हाण प्रसारमाध्यमांसमोर करत होते, तेव्हा मात्र या मोसम खोऱ्यामध्ये संतापाची लाट उसळली आणि तो संताप मतदानामधून मतदारांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळालं. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये संजय चव्हाण यांचं सहभाग घेण्याचं खरं तर काही एक कारण नव्हतं. मात्र जी एकदा सवय पडली की आमदारकी मला पाहिजे, नगराध्यक्षपद मला पाहिजे, मार्केट मला पाहिजे, जिल्हा परिषद माझ्या हातात पाहिजे, पण काळ वेळ बदलत असतो, लोकांचा निर्णय बदलत असतो, मतदारांचा कौल बदलत असतो, हे या निवडणुकीमधून संजय चव्हाण यांनी शिकायला पाहिजे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये मी तर म्हणतो की ज्या विजयी उमेदवारांना काल मी जेव्हा भेटलो तेव्हा ते मला बोलले की येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या काही निवडणुका लागतील आणि तेव्हाही जर असे प्रकार घडत असतील तर आम्ही थेट मोसम खोऱ्यामध्ये बूथ लावू देणार नाही, इथंपर्यंत त्या विजयी उमेदवारांनी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला या संपूर्ण घटनेमधून, संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमधून ज्या ज्या गोष्टी पाहायला मिळाल्या त्या संदर्भात मी व्यक्त होण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. एकंदरीत नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक झाली, ही निवडणूक शेतकरी संघटनेचे दीपक पगार, त्यानंतर संजय चव्हाण, यतीन दादा आणि पप्पू तात्या बच्छाव यांच्या भोवती ही निवडणूक फिरत होती. आणि मतदारांनी मात्र संजय चव्हाण आणि दीपक पगार यांना नाकारून यतीन पगार आणि पप्पू तात्या यांच्यावर विश्वास ठेवून प्रचंड मतांनी शेतकरी पॅनलचा विजय शेतकरी पॅनलला बहुमत या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल की निवडणुकीच्या मतमोजणीच्या अगोदर NNP न्यूजवर अशी बातमी आली होती की शेतकरी पॅनलला जवळपास सर्व जागा मिळतील, शेतकरी विकास पॅनलला एखाद्या जागावर समाधान मानावं लागेल. त्यामागचंही मी कारण आपल्याला सांगतो. जेव्हा मतदानाची प्रक्रिया नागपूरच्या प्राथमिक शाळेमध्ये चालू होती आणि त्या प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारासमोर एका बाजूला शेतकरी पॅनलचे उमेदवार होते आणि दुसऱ्या बाजूला बळीराजा पॅनलचे उमेदवार होते. आणि जेव्हा या सगळ्या प्रोसेसमधून खेड्यापाड्यातून आलेले सोसायटीचे ग्रामपंचायतीचे मतदार जेव्हा या प्रवेशद्वारामध्ये मतदान करण्यासाठी प्रवेश करत होते, तेव्हा मात्र एक गोष्ट, 1 तास मी या ठिकाणी स्वतः जाऊन तिथं निरीक्षण केलं. तेव्हा मात्र जे मतदार त्या ठिकाणी यायचे, जास्तीत जास्त म्हणजे 70% अधिक मतदार हे शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या हातात हात घेताना दिसत होते. मात्र बळीराजा पॅनलचे जे उमेदवार एका रांगेमध्ये उभे होते त्यांना मात्र फारसा प्रतिसाद तिथं मिळत नव्हता. त्या गोष्टीवरून मी तो अंदाज या ठिकाणी बांधला. दुसरी गोष्ट, संपूर्ण मोसम खोऱ्यामध्ये जाऊन जे प्रगतिशील शेतकरी आहेत, मग त्यामध्ये पिंगळवाड्याचे केदाबापू भांबरे असतील, वाघळ्याचे अरुण वाघ असतील, आसखेड्याचे अमृत कापडनीस असतील, त्यामध्ये करंजाला जेव्हा या शेतकरी विकास पॅनलची सभा झाली होती त्या सभेमध्ये तर चक्क आता जे मावळते सभापती होते कृष्णा धर्मा भांबरे, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर बसून शेतकरी पॅनलला या ठिकाणी सपोर्ट केलेला होता. आणि एकूणच हे सगळं चित्र पाहून आणि मॅनेजमेंटचा बादशाह काय असतो या संपूर्ण
मोसम खोऱ्याला माहिती आहे. शब्दाला जागणारा माणूस कोण हे या मोसम खोऱ्याला माहिती आहे. आणि पप्पू तात्या बच्छाव यांच्यासारखा फायर ब्रँड नेता जर या शेतकरी विकास पॅनलच्या सोबत होता तर संपूर्ण मतदारसंघ म्हणजे संपूर्ण मतदारांपर्यंत प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन जी आश्वासनं देण्यात आली ती आश्वासनं समजावून सांगण्यामध्ये शेतकरी विकास पॅनलच्या नेत्यांना आणि उमेदवारांना या ठिकाणी यश आलं. आणि म्हणूनच त्याची प्रतीची जेव्हा या मतपेट्या फुटल्या आणि ती काउंटिंग सुरू झाली त्यानंतर सुद्धा मी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की जेव्हा पॅनल टू पॅनल मतांची मतमोजणी होत होती तेव्हा साधारणतः प्रत्येक फेरीला ज्या दोन तीन फेऱ्या झाल्या, पहिली फेरी जेव्हा सोसायटी गटातली झाली तेव्हा सुद्धा पॅनल टू पॅनल साधारणतः 125 ते 150 मतं शेतकरी पॅनलला होते. महिला गटाची जेव्हा महिला राखीव गटाची जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुद्धा पॅनल टू पॅनल पहिल्या फेरीमध्ये 150 मतं हे मनीषा येतीन पगार आणि मंगला कापनीस यांना होते. तर शेतकरी विकास पॅनलच्या बळीराजा पॅनलच्या दोन्ही महिला उमेदवारांना केवळ 50-50 पॅनल टू पॅनल मतं होते. यावरूनच स्पष्ट झालं की शेतकरी विकास पॅनल हा विजयाच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि अगदी त्याच पद्धतीने हे निकाल आपल्याला बघायला मिळालेले आहेत. मला या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची आहे की बागलांच्या राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा एकच व्यक्ती मग त्यांना आमदारकी हवी असते, नगरपालिकेमध्ये सत्ता हवी असते, जिल्हा परिषदेमध्ये त्यांना जे उमेदवार मी देईल किंवा मी सांगेल तसं होणं त्यांना अपेक्षित असतं, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्यांचा दबदबा हवा असतो आणि अशा गोष्टी फार काळ चालत नाहीत. असंच या बागलाण तालुक्याच्या मतदारांनी या नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपण कोणत्याही निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी जर लुडबुड करणार असाल तर मतदार आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत अशी प्रचिती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालानंतरचं विश्लेषण करताना या ठिकाणी जाता जाता आपल्याला एकच गोष्ट सांगेल की बागलाण तालुक्याच्या मोसम पट्ट्यामधील जी काही उमेदवार मतदार या ठिकाणी होते हे संपूर्ण मतदार हे यतीनदादा पगार, पप्पू तात्या बच्छाव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. नामपूर पंचक्रोशीतला आणि काटवण परिसरामधली मंडळी जयवंतराव चिंदूजी सावंत या आणि सावंत परिवारामागे आजही खंबीरपणे उभी असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून आलं. तर दुसरीकडे आज घडीला बागलाण तालुक्यातील संजय चव्हाण यांची लोकप्रियता ही जवळपास संपुष्टात आलेली आहे असं चित्र या ठिकाणी निकालानंतर स्पष्ट होत आहे. इव्हन की मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा 2-3 दिवस सलग नामपूर परिसर आणि मोसम खोऱ्यामध्ये बळीराजा पॅनलसाठी मतांचा जोगवा मागण्यासाठी जे संजय चव्हाण या मोसम खोऱ्यामध्ये फिरत होते, काटवण परिसरामध्ये फिरत होते, मात्र त्यांच्या आव्हानाला मतदारांनी या ठिकाणी साथ दिलेली नाही आणि यतीनदादा पगार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर विश्वास टाकून बळीराजा पॅनलला केवळ 1 जागा या ठिकाणी देत शेतकरी पॅनलला तब्बल 13 जागांचं स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे. बागलाण तालुक्यातील मतदार हे शेवटी आता चाणाक्ष झालेले आहेत, हुशार झालेले आहेत. खोट्या आश्वासनांना ते बळी पडत नाही असं या नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालातून स्पष्ट झालेलं आहे. असो, शेतकरी विकास पॅनलच्या प्रचंड मतांनी विजय झालेल्या 13 उमेदवारांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. त्यानंतर व्यापारी गटातील भरत मुता असतील, प्रशांत चौधरी असतील यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. हमाल मापारी गटातून विजय झालेले प्रशांत देवरे यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि खास करून जे अपक्ष म्हणून निवडून आले कुकर या निशाणीवर NT गटातून त्यांचं अरुण वाघ यांचं सुद्धा मी अतिशय मनापासून स्वागत करतो की ज्यांनी शेतकरी विकास पॅनल आणि बळीराजा पॅनलच्या उमेदवारांना धूळ चारत
एक अपक्ष कुकर या निशाणीवर त्यांनी प्रचंड मतं मिळवली आणि ते या कृषी उत्पन्न बाजार समितीवर NT गटातून निवडून आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि इथंच थांबतो.